तर नाशिकमध्ये ठाकरे गटाचं शिबिर आहे म्हणूनच भाजपानं नाशिकमधील दर्गा पाडण्याचं काम केलं असा आरोप संजय राऊत यांनी केलाय। आपल्या शिबिरातील अडथळे आणण्याचा प्रयत्न केला गेलाय असं राऊतांनी म्हटलंय। आपल्या शिबिराच्या बातम्या दिसू नये म्हणून दर्गा पाडला, ईव्हीएममुळे निकाल बदलले जाऊ शकतात असं सुद्धा संजय राऊत यांनी म्हटलंय। इथे आपलं शिबिर सुरू आहे आणि बाहेर नाशिकला शहरामध्ये भारतीय जनता पक्षानं दर्गे पाडण्याचं काम घेतलं। का तर शहरामध्ये गोंधळ व्हावा, कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण व्हावी आणि टीव्हीवरती आपल्या बातम्या दिसू नयेत म्हणून आजचा मुहूर्त काढला। पण त्या सगळ्यांवर पुरून उरून आजचा शिबिराचा सोहळा होतोय आणि दिवसभर महाराष्ट्रामध्ये या आपल्या शिबिराची बातमी होते आहे। नाशिकचा पराभव का झाला? उद्धव साहेब, आपण खूप विश्लेषण केलं, पण नाशिकच्या पराभवाचं विश्लेषण वॉशिंग्टनमध्ये झालं, म्हणजे महाराष्ट्राच्या। आपण म्हणतो का हरलो का हरलो का हरलो, पण नाशिकच्या पराभवाचं विश्लेषण जर कोणी केलं असेल तर ते वॉशिंग्टनला झालं। तुलसी गबार्ड नाव लक्षात ठेवा, तुलसी गबार्ड ही साधी बाई नाही आहे, मोदीची बहीण आहे। ही तुलसी गबार्ड साधी बाई नाही आहे, ही ट्रम्प सरकारमध्ये गुप्तचर विभागाची प्रमुख आहे, इंटेलिजन्स ब्युरोची प्रमुख आहे तुलसी गबार्ड। त्या बाईने सांगितलं परवा, काय सांगितलं? ईव्हीएम हायजॅक होतंय आणि ईव्हीएम मुळे निकाल बदलले जाऊ शकतात। ईव्हीएम मुळेच। आपण पण सकाळी विनायकराव बोललात, तुलसी गबार्डने सांगितलंय, अमेरिकेच्या गुप्तचर विभागाच्या प्रमुखांनी सांगितलंय आणि मोदीच्या बहिणींनी सांगितलंय। आणि ईव्हीएम मध्ये घोटाळा होतो, ईव्हीएमच्या माध्यमातून निकाल फिरवले जातात, हे जेव्हा तुलसी गबार्ड सांगते वॉशिंग्टनमध्ये बसून, तेव्हा महाराष्ट्राचा निकाल हा अशा पद्धतीनं का लागला याचं उत्तर जगाला मिळतं।